रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू असणारा हा सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह आणि सुंदर असं नियोजन आमच्या मावशी आणि काकांनी केलेलं आहे। सुंदर अशी श्रीमद भागवताची कथा सुद्धा या ठिकाणी आमच्या ज्ञानेश्वरी दिदी करतायत। कालच वैष्णवी दिदींचं सुद्धा अतिशय सुंदर कीर्तन या ठिकाणी झालं आणि आजची ही दुसऱ्या दिवसाची माझ्या वाट्याला आलेली कीर्तन रूपी सेवा विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्मा आपल्या भक्तांवरती किती प्रेम करतो त्या प्रेमाचं वर्णन करता येतं। तुकोबाराय म्हणतात की तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांवरती एवढं प्रेम करतो की त्या प्रेमापोटी तो भगवंत असताना सुद्धा गुरु होऊन त्यांना मार्गदर्शन करतो, तो त्यांचा गुरु सुद्धा होतो। माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु। आणि एवढंच नाही तर तो त्यांच्या सगळ्या इच्छा पुरवत असतो आणि अंतकाळाच्या वेळेला त्यांना स्वस्वरूपामध्ये तो भगवान परमात्मा विलीन करून घेतो। पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपण पाशिण्यावे। आणि तो सतत आपल्या भक्तांच्या मागे पुढे उभा असतो। कशा करता? आलिया आघात निवाराया मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया। आणि आपल्या भक्तांचं योगक्षम सुद्धा तो भगवान परमात्मा जाणतो आणि मग त्यांची जर वाट चुकली तर मग वाट दावी करी धरोनिया योगक्षम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया। आणि मग तुकोबाराय म्हणतात मी हे सगळं सांगतो याच्यावरती जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही खुशाल पुराणांना विचारून पहा। तुका म्हणे नाही विश्वास जामणी पहावे पुराणी विचारोणी। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा फक्त भक्तांवर प्रेम करत नाही तर प्रत्येक जीवावरती त्या भगवान परमात्म्याचं प्रेम आहे। भगवान परमात्मा आपल्यावरती करतो ते सामान्य प्रेम, त्याच्या नातेवाईकांवरती करतो ते विशेष प्रेम, परंतु भक्तांवर त्याचं अतिशय प्रेम आहे। त्या प्रेमाचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही, कारण तुमच्या आमच्यावरती जे प्रेम भगवान परमात्मा करतो त्याचं कारण आहे की त्याने सुंदर असा देह आपल्याला दिलेला आहे आणि देहाला आवश्यक असणाऱ्या वस्तूसुद्धा त्या भगवान परमात्म्याने निर्माण केल्या, कारण त्याचं खूप प्रेम आपल्यावरती आहे। आणि तो भगवान परमात्मा सगळ्यांना अन्न त्या ठिकाणी पुरवत असतो, म्हणून त्याला विश्वंभर सुद्धा म्हटलं जातं। झोपेतून उठताना प्रत्येक जीव उपवासी उठतो, परंतु झोपण्याच्या अगोदर काहीतरी खाऊनच झोपतो, म्हणजे प्रत्येक जीवाला अन्न देण्याची जबाबदारी ही त्या भगवान परमात्म्यावरती आहे। ज्याचा जो चारा आहे त्याला तो भगवंत पुरवत असतो। कारण लक्ष्मी मातेने एक वेळेस भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला की दररोज तुम्ही एवढे उशिरा घरी येतात, एवढं कोणतं काम तुम्हाला असतं? त्यावेळेस भगवान परमात्म्याने लक्ष्मी मातेला सांगितलं की मला प्रत्येक सृष्टीतील जीवाला अन्न द्यावं लागतं, परंतु लक्ष्मी मातेला ते पटलं नाही आणि लक्ष्मी मातेने सांगितलं की असं थोडीच आहे की तुम्ही दिल्याच्या नंतरच ते खातात, नाही तर उपवाशी राहतात। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कमवतो खातो। भगवंताने सांगितलं तरी सुद्धा माझ्या कृपेशिवाय ते शक्य नाही आहे।
लक्ष्मी मातेला ते पटलं नाही आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मी मातेने भगवान परमात्म्याला जाऊ दिलं आणि एक छोटीशी मुंगी पकडून एका डबीमध्ये तिला बंद केलं. डबी कपाटामध्ये नेऊन ठेवली आणि संध्याकाळी भगवान परमात्मा घरी आल्याच्या नंतर लक्ष्मी माता म्हणतात, मिळालं का सगळ्यांना अन्न? भगवंत म्हणाले हो. लक्ष्मी माता म्हणतात, कुणीच उपवाशी राहिलं नाही का? भगवंत म्हणाले अजिबात नाही. लगेच लक्ष्मी मातेने कपाटातली ती डबी काढून आणली, भगवंताच्या समोर धरली आणि सांगितलं, हे पहा, ही मुंगी सकाळपासून उपवासी आहे, हिने अन्नाचा एक कण सुद्धा खाल्लेला नाही. तेव्हा भगवान परमात्म्याने सांगितलं की लक्ष्मी, तिला सुद्धा अन्न मिळाले, डबीमध्ये नीट बघ. आणि ज्या वेळेस लक्ष्मी मातेने आत डबीमध्ये बघितलं त्यावेळेस ती मुंगी एक तांदळाचा दाणा खात होती. म्हणजे प्रत्येकाला तो भगवान परमात्मा अन्न पुरवतो म्हणून. कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोसितो जनासी एकलाची. कारण त्याचं प्रेम त्या ठिकाणी आपल्यावरती आहे. दुसरं प्रेम करण्याचं लक्षण जर आपण त्याचं बघितलं तर झोपणं आपल्या हातात आहे, परंतु उठणं आपल्या हातात नाही. आणि उठलो नाही तर काय होतं सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून तिसरं जर त्याचं अजून सूक्ष्म प्रेमाचं लक्षण बघितलं तर प्रत्येकाचं शरीर हे 9 छिद्रांनी युक्त आहे, परंतु या 9 जागेत फाटक्या असलेल्या शरीरात सूक्ष्म तत्वांनी जे चैतन्य आहे ते त्या भगवान परमात्म्याने राखून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. मग माणसं आश्चर्य करतात की आत्ता बोलत होता आणि कसा गेला, परंतु शास्त्रकार सांगतात कसा मेला याचं आश्चर्य करण्यापेक्षा आत्तापर्यंत कसा जगला याचं आश्चर्य करा. कारण मरण हा निसर्ग आहे, नियतीचा धर्म आहे. जो आलाय त्या प्रत्येकाला जावंच लागतं. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. म्हणून प्रत्येकाला जावंच लागतं, याचं नावच मृत्यूलोक आहे. किंवा हे शरीर म्हणजे एका किरायाच्या घरासारखं आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत नता. छोड़ कर अपनी ऊंची हवेली, तुझको बाटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. प्रत्येक जीवाला इथून जावंच लागणार आहे. कारण भागवतामध्ये सुद्धा सुंदर असं वर्णन केलेलं आहे. मृत्यू जन्मवता वीरा, देहिना सहजायते, आद्यवाद्य शतान्ति वा, मृत्युर्वे प्राणिनां ध्रुवः. मृत्यू हा अटळ आहे. कारण ज्या दिवशी आपला जन्म होतो त्याच वेळेस आपला मृत्यू सुद्धा आपला जुळवा भाऊ म्हणून त्या ठिकाणी जन्माला आलेला असतो.
आणि मग ज्या दिवशी हे शरीर जन्म घेतं त्या दिवसापासून आपला मृत्यू सुरू होतो आणि त्या मृत्यूलाच जीवन असं म्हटलं जातं. म्हणून म्हणतात की काल व्याल मुख ग्रास, प्रत्येक जीव त्या काळरूपी सर्पाचा ग्रास आहे आणि प्रत्येक क्षणाक्षणाला तो काळ आपली वाट पाहतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजूनी किती आहे अवकाश, अजूनी किती आहे अवकाश, अजूनी किती आहे अवकाश, अजूनी किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, प्रत्येक क्षणाक्षणाला तो काळ आपली वाट पाहतोय. आणि म्हणून आईच्या गर्भामध्ये असताना 5 गोष्टींचा निर्णय झालेला असतो: आयुष्य, कर्म, वित्त, विद्या आणि निधन. आणि म्हणून प्रत्येकाला एक ना एक दिवस मृत्यू येणार आहे. म्हणून शास्त्रकार सांगतात, कसा मेला याचं आश्चर्य करण्यापेक्षा आत्तापर्यंत कसा जगला याचं आश्चर्य करा. कारण हे शरीर म्हणजे एका काचेच्या भांड्यासारखं आहे आणि काचेचं भांडं टिकलं हेच महत्त्वाचं आहे. कारण घेताना जर फुटलं तर काहीच करता येत नाही. मग फुटल्याच्या नंतर वाईट वाटता कामा नाही, कारण ते आत्तापर्यंत टिकलेलं असतं. किंवा मग भिंतीवरती काढलेलं चित्र काही दिवसांनी पुसल्या जातं, परंतु त्याचं वाईट वाटता कामा नाही, कारण ते त्या निर्जीव भिंतीचा आश्रय करून त्या ठिकाणी आत्तापर्यंत राहिलेलं असतं. तसंच हे 9 छिद्रांनी युक्त असलेलं शरीर हे आत्तापर्यंत राहिले ते कुणाच्या सत्तेने? तुमच्या आमच्या सत्तेने. आणि आपल्या सत्तेने जर राहिलं असतं तर मग आपण त्याला कधीच जाऊ दिलं नसतं. आणि म्हणून तिथे त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. म्हणून म्हणतात, कोण बोलावी ते हरी विना, कोण बोलावी ते हरी विना, चाले शरीर कोणाची असते, कोण बोलावी ते हरी विना, कोण बोलावी ते हरी विना. हरी विना कोण बोलावी ते हरी विना. चाले हे शरीर कोणाची आसत्ते, कोण बोलाविते हरिवीन. किंवा कबीरदास सुद्धा म्हणतात की तुझे अल्लाह ने पैदा किया. किंवा मग देवे दिला देहा भजना गोमटा, देवे दिला देहा भजना गोमटा, देवे दिला देहा भजना गोमाता, 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 देवे दिला देहा भजना
दिला दे भजन गोमता देव दिला दे भजन गोमता देव दिला दे भजन गोमता भजना गोमटा हा देह त्या भगवान परमात्म्याने दिलेला आहे. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन. म्हणून दिलं हे त्या भगवान परमात्म्याचं प्रेम आहे आणि आतापर्यंत टिकवलं हे त्याच्या प्रेमाचं लक्षण आहे. म्हणजे आपल्यावरती करतो ते सामान्य प्रेम भगवान परमात्मा करतो, परंतु त्याच्या नातेवाईकांवरती त्या भगवान परमात्म्याने विशेष प्रेम केलेलं आहे. कारण सत्य भावेने भगवान परमात्म्याकडे हट्ट धरला की मला स्वर्गातील पारिजातक वृक्ष पाहिजे. त्यावेळेस भगवान परमात्म्याने स्वर्गातून पारिजातक वृक्ष त्या सत्य भावेकरता आणून त्या ठिकाणी लावला. किंवा मग जांबुवंती 1000 कमळाची फुलं वाहून भगवान शंकराची पूजा करायची. आणि एक वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिच्यासोबत मंदिरामध्ये पूजा करण्याकरता गेले आणि गेल्याच्या नंतर 999 कमळ जांबवंतीने त्या ठिकाणी वाहिले, परंतु एक कमळ कमी पडलं. काय करावं, पूजा अपुरी राहते. म्हणून भगवान परमात्म्याने आपलं नेत्रकमल त्या ठिकाणी वाहिलं. म्हणजे त्याच्या नातेवाईकांना संबंधित लोकांना त्याने काहीच कमी पडू दिलं नाही. त्यांच्यावरती केलं ते विशेष प्रेम. मग भक्तांवरती किती प्रेम करतो तर माया तयावरी फार खूप प्रेम त्या भक्तांवरती तो भगवंत करतो. ते शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. कारण पाण्याच्या टाकीतलं पाणी सांगायचं झालं तर आपण सांगू शकतो किती लिटर आहे, कारण त्या टाकीवर त्याची कॅपॅसिटी लिहिलेली असते. परंतु तसं समुद्राचं पाणी आपल्याला टाकीतल्या पाण्यासारखं मोजून सांगता येत नाही. तसंच म्हणून म्हणतात की गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा. आकाशाला प्रति उपमा नाही, समुद्राला सुद्धा प्रति उपमा नाही. म्हणून आकाशाला आकाशाची उपमा, समुद्राला समुद्राची उपमा. तसंच देवभक्तांचं प्रेम सुद्धा उपमारहित आहे. आणि म्हणून म्हणावं लागतं किंबहुना आवडे निरुपम. बरं, मग भगवान परमात्मा भक्तांवरती प्रेम करतो, परंतु कोणत्या भक्तांवर? भक्तांचे सुद्धा 4 प्रकार आहेत: आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. मग यापैकी भगवंत कोणत्या भक्तांवर प्रेम करतो? कारण आपण कोणत्या भावनेने बसतो ह्या भगवंताला कळत असतं. घेतो अंतरीची गोडी पाहे जोडी भावाची. विश्वाच्या भावना जाणण्यामध्ये तो भगवान परमात्मा सर्वज्ञ आहे. आणि मग जे कशाच्या तरी अपेक्षेनं प्रेम करतात त्यांची अपेक्षित संबंधित वस्तू देऊन भगवंत त्यांचा संबंध काढून टाकतो. मग प्रेम कोणत्या भक्तांवरती करतो तर जे मग भक्त म्हणतात की हे भगवंता नलगे मुक्ती धन संपदा, तेच भक्त भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी आवडत असतात. आणि तसा जर विचार केला तर आज प्रत्येकाला स्वतःचा जीव जेवढा आवडतो ना तेवढं दुसरं काहीच आवडत नाही. धन, पत्नी, मुलगा हे सगळं आवडतं, परंतु स्वतःचा जीव त्याच्यापेक्षा अगोदर आवडतो. श्रीमंत माणसाला कितीही पैसा आवडत असू द्या, एकदा की नरड्याला चोरांनी चाकू लावला की तो आपोआप चावी कपाटाची त्यांच्या हातात देऊन टाकतो. एक वेळेस बादशहा बिरबलाला म्हणाला की बिरबल, या ठिकाणी प्रत्येक माणसाला आवडते अशी गोष्ट कोणती आहे? बिरबलाने सांगितलं, मला तर वाटतं की प्रत्येकाला स्वतःचा जीव प्रिय आहे. बादशहाला ते पटलं नाही. बादशाह म्हणाला, मला तर वाटतं
की प्रत्येकाला स्वतःच्या जीवापेक्षा सुद्धा आपलं मूल त्या ठिकाणी आवडतं. मग आता दोघांपैकी कुणाचं खरं हे पाहण्याकरता एका वानरीला आणि तिच्या पिल्लाला पकडून त्यांनी आणलं आणि एका रिकाम्या हौदात सोडलं. आता अगोदर ते पिल्लू आपल्या आईशी हौदाच्या तळाशी खेळत होतं आणि यांनी हळूहळू त्या हौदात पाणी सोडायला सुरुवात केली. जसं पाणी यायला सुरुवात झाली ती वानरीन उठून उभी राहिली आणि पिल्लाला कडेवरती घेतलं. तिच्या कमरेपर्यंत पाणी आल्याच्या नंतर तिने ते पिल्लू खांद्यावर घेतलं. खांद्यापर्यंत पाणी आलं की तिने पिल्लू डोक्यावर घेतलं. त्यास बादशहा बिरबलाला म्हणतो, बिरबल बघ किती धडपडती वानरीन त्या पिल्लाला वाचवण्याकरता करते. त्यास बिरबल म्हणाला, थोडं थांबा. आणि पाणी मात्र वाढत होतं. ज्यावेळेस नाका तोंडात पाणी जायला सुरुवात झाली तिने डोक्यावरचं पिल्लू पायाखाली घेतलं आणि त्याच्यावर उभी राहिली. त्यावेळेस बिरबलाला बादशहाने सांगितलं की पहा, शेवटी वानरीला सुद्धा स्वतःच्या पिलापेक्षा स्वतःचा प्राणप्रिय वाटला. आणि म्हणून प्रत्येक माणसाला धन पत्नी पैसा हे सगळं आवडतं, परंतु त्याही अगोदर स्वतःचा जीव आवडतो. परंतु संत म्हणतात की भगवंता, हा जीव इतका जरी आवडत असला ना तरी सुद्धा तू आम्हाला त्या जीवापेक्षा जास्त आवडतोस. तुझी आणवा की जीवापासून या बहु आवडशी, आमच्या जीवा एवढा नाही, आमच्या जीवापेक्षा सुद्धा तू भगवंता आम्हाला जास्त आवडतोस. मग भक्तांनी भगवंताच्या आवडीबद्दल शपथ घेतली. तसंच भगवंत सुद्धा म्हणतात की तयायसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे, नाही गा साचोकारे तुझी आण. भगवंत म्हणतात की अर्जुना, तुझी शपथ घेऊन मी सांगतो की मला माझ्या भक्तांसारखं प्राणप्रिय जीवलग असं दुसरं कुणीच नाहीये. मग संतांनी भगवंताच्या आवडीबद्दल शपथ घ्यावी, भगवंताने सुद्धा भक्तांच्या आवडीबद्दल शपथ घ्यावी. एवढं शुद्ध प्रेम भक्त आणि भगवंताचं एकमेकांवरती आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रेमाची स्थिती सांगण्याकरता माऊलींनी काही दृष्टांत त्या ठिकाणी दिले. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. आई आणि मुलाच्या प्रेमाचं उदाहरण त्या ठिकाणी माऊलींनी दिलं. खूप प्रेम ती आई आपल्या बाळावरती करते आणि ती बाळ सुद्धा आपल्या आईवरती करतं. तुम्ही लाखो रुपये त्या मुलाच्या समोर ठेवा आणि एकीकडे आई ठेवा, तो मुलगा आईकडेच जाईल. किंवा ब्रह्मदेव जरी साक्षात त्या ठिकाणी
ऐशी कळवळ्याची जाती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। ती आई सुद्धा आपल्या बाळावरती खूप प्रेम करते। त्या मुलाकडे पाहिलं की त्या आईला स्वतःचा सुद्धा विसर त्या ठिकाणी पडतो। देह विसरी आपुला जवळी घेता शीन गेला, खूप प्रेम ती आई त्या बाळावरती करते। म्हणून जीवनामध्ये कितीही धन आपल्याकडे असू द्या, परंतु मायेने डोक्यावर हात फिरवणारी आई जर नसेल ना तर जीवन व्यर्थ आहे। म्हणून म्हणतात की त्या आई एवढं शुद्ध प्रेम आपल्यावरती कुणीच करू शकत नाही। आपल्या जीवनामध्ये त्या आईचं स्थान दुसरं कुणीच घेऊ शकत नाही। त्या आईचं प्रेम हे शब्दामध्ये वर्णन करता येत नाही। आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही। आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही। अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही। अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही। आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही। आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही। अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही। अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही। बालपणी मी खेळत खेळत हो तुझी हाताळा, अमृताहुनी गोड पाजला तू गाणा। तुझ्या गळ्या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही। अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार 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 नाही। खूप निस्वार्थ प्रेम ती आई आपल्या बाळावरती करते। आणि म्हणून संतांनी सुद्धा त्या भगवान परमात्म्याशी आईचं नातं जोडलं। नामदेव महाराज म्हणतात की तू माझी माऊली मी ओ तुझा ताढा, पाजी प्रेम पाढा पांडुरंगे। नामदेव महाराज म्हणतात की हे भगवंता तू माझी आई आहे आणि तुझा तान्हा बालक मी त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून माऊलींनी आता आई आणि मुलाच्या प्रेमाची उपमा देवभक्तांच्या प्रेमाला दिली, परंतु ती कुठेतरी कमी पडायला लागली। कारण आई अगदी शेवटच्या श्वासापर्यंत बाळावरती प्रेम करते, परंतु तो मुलगा फक्त लग्न होईपर्यंतच आईवरती प्रेम करतो। पहिले बाळ जसे आई बाहेची पिसे आणि ते सरे मग स्त्री मासे भुलवून ठाके। एकदा की लग्न झालं की तो पत्नीवरती प्रेम करायला लागतो। आणि म्हणून आई आणि मुलाच्या प्रेमाची उपमा ही देवभक्तांच्या प्रेमापुढे कमी पडायला लागली। आणि म्हणून दुसरी उपमा त्या ठिकाणी माऊलींनी जी दिली ती पती पत्नीच्या प्रेमाची दिलेली आहे। ती स्त्री आपल्या पती करता कुळ गोत्राचा सर्वस्वाचा त्याग त्या ठिकाणी करते। त्याच प्रकारे जो त्या भगवान परमात्म्याशी अनन्य होतो तोच भगवंताला आवडतो। परंतु याच्यातही एक उणीव माऊलींना सापडली। पत्नी प्रेम करते
परंतु काहीतरी स्वार्थ तिचा त्या ठिकाणी आहे. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटीन शत्रू. भावाशिवाय देव वश होत नाही, कलेशिवाय राजा वश होत नाही, कपटाशिवाय शत्रू वश होत नाही, तशी धनाशिवाय पत्नी वश होत नाही. म्हणजे पत्नी प्रेम करते परंतु काहीतरी अपेक्षा तिची त्या ठिकाणी असते, कशाच्या तरी आधाराने ती प्रेम करते. आणि म्हणून पती पत्नीच्या प्रेमाची उपमा सुद्धा देवभक्तांच्या प्रेमाला कमी पडायला लागली. आणि म्हणून म्हणावं लागलं किंबहुना आवडे निरूपम. म्हणून देवभक्तांचं प्रेम हे उपमा देण्याच्या पलीकडचं आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी उद्धवाला म्हणतात की उद्धवा, जेवढे मला माझे भक्त आवडतात ना तेवढं मला दुसरं कुणीच आवडत नाही. ब्रह्मदेव, भगवान शंकर, माझी पत्नी, किंबहुना माझा स्वतःचा प्राणसुद्धा मला तेवढा आवडत नाही जेवढे ते संत भक्त मला आवडतात. कारण बलराम दादा माझा सख्खा भाऊ आहे परंतु भक्तांच्या दृष्टीने तो सुद्धा मला आवडत नाही. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध ठरलं त्यावेळेस अर्जुन आणि दुर्योधन दोघंही भगवंताकडे गेले. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं एका बाजूने मी स्वतः राहील आणि दुसऱ्या बाजूने माझं सैन्य राहील, परंतु ज्या बाजूने मी राहील त्या बाजूने मी युद्ध करणार नाही, हातामध्ये शस्त्र ग्रहण करणार नाही. सांगेन त्या फक्त 4 युक्तीच्या गोष्टी. दुर्योधन विचार करायला लागला, याला नेण्यापेक्षा आपण याचं सैन्य घेऊन जाऊ, कारण हा युद्ध करणार नाही म्हणतो, युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन म्हणतो, त्याही खऱ्या सांगतो की खोट्या, मग याला नेण्यापेक्षा याचं सैन्य आपण घेऊन जाऊ. दुर्योधनाने सांगितलं की भगवंत मला तुझं सैन्य पाहिजे. भगवंत म्हणाले ठीक आहे घेऊन जा. आता दुर्योधन तिथून निघून गेला आणि गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा आणि अर्जुन तिथे आहे आणि त्यांचं नातं हे मेवण्यांचं आहे. भगवंत आता अर्जुनाची चेष्टा करायला लागले. भगवंत म्हणतात अर्जुना, हार तो तेरी निश्चित है तू हो जाएगा उदास, हार तो तेरी निश्चित है तू हो जाएगा उदास, दुर्योधन तो लोणी ले गया छाछ बची है तेरे पास. भगवंत म्हणतात अर्जुना, दुर्योधन लोणी घेऊन गेलाय, आता फक्त ताक तुझ्याकडे शिल्लक राहिले. परंतु तो अर्जुन होता, त्याने सांगितलं भगवंत तसं नाही. मग अर्जुन म्हणाला भगवंता, जिद तो मेरी निश्चित है मैं नहीं होऊंगा उदास, जिद तो मेरी निश्चित है मैं नहीं होऊंगा उदास, दुर्योधन तो माखन ले गया लेकिन माखन चोर है मेरे पास. अर्जुन म्हणतो की भगवंता, त्याला किती लोणी न्यायचंय ते नेऊ द्या, परंतु लोणी चोरणाराच माझ्याकडे आहे. सगळं जीवन पांडवांनी त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण केलेलं होतं. जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले. हाँ 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 मुरलिया वाले, हो मुरलिया वाले, हाँ
मैं कठपुतली तेरे हाथों की, चाहे जैसे तू नचाले मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले। सगळं जीवन पांडवांनी भगवंताला अर्पण केलेलं असल्यामुळे पांडवांच्या रक्षणाची जबाबदारी ही भगवंतावरती होती। आणि तसंही भगवंताच्या अवताराचं प्रयोजन आहे परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण करणं। म्हणून भगवान परमात्मा विचार करतात की बलराम दादा माझा सख्खा भाऊ आहे, परंतु तो कौरवांच्या बाजूने लढणार आहे आणि तो तिकडून गेला म्हणजे माझ्या भक्तांची बाजू कमी पडेल, ती बाजू बळकट होईल, मग काय करावं। बरं एवढंच नाही तर बलराम दादा जर मला म्हणाले की कृष्णा तू सुद्धा कौरवांच्या बाजूने ये, तर मला नाही म्हणता येणार नाही, कारण अवताराला येताना मी वचन देऊन बसलोय, पाळीना मी आज्ञा तुझी बारे। ज्यावेळेस कृष्ण अवतार घ्यायचा ठरला त्यावेळेस भगवंत शेषाकडे गेले, परंतु शेषाने सांगितलं की आता माझी अवताराला येण्याची इच्छा नाही, कारण शेष म्हणे मज श्रम झाले फार, या लागी अवतार मी न घ्यायची, कारण मागच्या जन्मामध्ये मला खूप त्रास झाला, 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष हे, आणि म्हणून आता माझी अवताराला येण्याची इच्छा नाही। भगवान परमात्म्याने सांगितलं की मागच्या जन्मामध्ये तू लहान होतास आणि लहान भाऊ असल्यामुळे तुला माझं ऐकावं लागलं, पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ, सोसी येले कष्ट मजसवे, मग आता तू मोठा भाऊ हो, आता तू वडील होईगा सर्वज्ञा, पाळीना मी आज्ञा तुझी वारे। आणि मी अवताराला येताना वचन देऊन बसलोय की तुझ्या आज्ञेचं पालन करीन, आणि आता जर दादांनी आज्ञा मला चुकीची दिली तर, म्हणून भगवान परमात्म्याने युद्धाची तारीख जवळ येऊ दिली आणि एक अत्यंत अशक्त अशी गाय निर्माण केली। बलराम दादाचा त्या गायीला धक्का लागला, ती गाय खाली पडली, पडली तशीच मेली। बलराम दादा विचार करतायत काय करावं, गोहत्या घडली। तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा तिथे आले, दादा काय झालं। दादा म्हणतात कृष्णा बघ ना गोहत्या घडली, काय करावं। भगवंत म्हटले दादा काहीच करू नका, फक्त चारिधाम यात्रा पायी करा, म्हणजे गोहत्येचं पातक निवृत्त होईल। बलराम दादा म्हणतात की कृष्णा अरे महाभारताचं युद्ध हे खूप मोठं युद्ध आहे, याच्या अगोदर फक्त राम रावणाचं युद्ध झालंय आणि त्याच्यानंतर हे महाभारताचं युद्ध, त्याच्यामध्ये दुर्योधन माझा पट्ट शिष्य आहे, गदा युद्ध मी त्याला शिकवलंय, तो किती पराक्रम युद्धामध्ये करतोय ते मला बघायचंय। भगवंत म्हणतात दादा असं डोक्यावरती ओझं घेऊन कुणी खेळ पाहतं का, मग ओझं डोक्यावरचं नेऊन ठेवा आणि परत या। बळच बलराम दादाला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने काढून दिलं। दुराविला सखा बळी भद्र, सखा भाऊ आहे परंतु माझ्या भक्तांच्या विरोधामध्ये लढतोय ना, मग काढून दिलं। भीमाचा मुलगा बभ्रू तो सुद्धा पांडवांच्या विरोधात लढत होता, त्याला सुद्धा भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी मारून टाकलं आणि अशा प्रकारे आपल्या भक्तांची बाजू भगवान परमात्म्याने विजयी केली, बळकट केली। विठ्ठल विठ्ठल आणि भगवंत म्हणतात माझ्या भक्तांची प्रशंसा करणारे सुद्धा मला खूप आवडतात। भक्त तर आवडतातच, परंतु भक्तांची प्रशंसा करणारे सुद्धा मला खूप आवडतात। तेही प्राणा परवते मज आवडती निरुते, जे भक्त चरित्र ते प्रशंसिती। आणि म्हणून देव भक्तांच्या प्रेमाचा अनुभव हा उपमा देण्याच्या सांगण्याच्या पलीकडचा आहे। जसं की अगोदर वांझपण असावं आणि नंतर ते फिटावं, एखादं मूल व्हावं आणि मग त्या स्त्रीने त्याच्यावरती एवढं प्रेम करावं, तसंच भगवंत पांडवांवरती प्रेम करायचे आणि त्यातले त्यात विशेष म्हणजे अर्जुनावरती। तो रागावला की भगवान परमात्म्याने शांतपणे ऐकून घ्यावं। कोपे केळीवंत साहे हारुसे तरी बुझावीत जाये, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा। तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंताची लाज सुद्धा काढली। लाज शिना महा घोरी करमी सुता,
तरी सुद्धा भगवान परमात्म्याने ऐकून घ्यावं, का तर त्याचं भक्तांवरती असणारं प्रेम त्या ठिकाणी आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढंच नाही तर त्या भक्तांवरील प्रेमापोटी तो भगवान परमात्मा स्वतः केलेली प्रतिज्ञा सुद्धा विसरतो. कारण ज्यावेळेस दुर्योधन भगवंताचं सैन्य घेऊन गेला त्यावेळेस पितामह भीष्म म्हणतात, दुर्योधना तू भगवंताला का आणलं नाहीस? दुर्योधन म्हणाला की पितामह, भगवंताने प्रतिज्ञा केलेली आहे की महाभारताच्या युद्धामध्ये मी अस्त्रशस्त्र ग्रहण करणार नाही. तेव्हा पितामह भीष्म म्हणतात, त्याने जर प्रतिज्ञा धारण केली ना तर मी सुद्धा प्रतिज्ञा धारण करतो. वासुदेव कर चक्र न धरहित तुमको मुख न दिखाऊ, लाजत है मोरी गंगा जननी मै शंतनु सुत न कहू. पितामह भीष्म म्हणतात, मी जर त्या योगेश्वर कृष्णाला हातामध्ये शस्त्र धारण करायला लावलं नाही ना तर मी गंगेचा पुत्र नाही, शंतनूचा पुत्र नाही, आणि महाभारताच्या युद्धामध्ये मी मेलो जरी तरी सुद्धा माझं प्रेत त्या ठिकाणी उलट पडेल, कुणाला तोंड मी दाखवणार नाही. आणि आता महाभारताच्या युद्धाला सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्याच्या नंतर कौरवांचं एवढं सैन्य त्या ठिकाणी मरत होतं की जणू काही भंडारा लागलाय. तेव्हा दुर्योधन पितामह भीष्मांना म्हणतो की पितामह, अन्न आमचं खातात आणि हित त्या पांडवांचं पाहता. तेव्हा पितामह भीष्म म्हणतात, दुर्योधन काय बोलतोयस? अरे एवढंच प्रेम जर मला त्या पांडवांवरती दाखवायचं असतं ना तर मी त्यांच्याच पक्षात गेलो असतो. तेव्हा आणि तुला मृत्यूची जर एवढी भीती वाटत असेल ना तर आज रात्री ज्या वेळेस मी पूजा करून निवृत्त होईल त्यावेळेस तुझ्या पत्नीला भानुमतीला माझ्याकडे पाठव, अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद मी तिला देतो. आणि माझा आशीर्वाद ब्रह्मदेव सुद्धा खोटा ठरवू शकत नाही. तेव्हा दुर्योधन म्हणतो की पितामह, तुम्ही नाराज होऊ नका, परंतु तुम्ही थोडंसं क्रोधित व्हावं हेच मला वाटत होतं. आता ही चर्चा सुरू आहे कौरव पक्षात, परंतु पांडव पक्षात एक व्यक्ती असा आहे जो असायला पांडव पक्षात आहे परंतु कान त्याचे नेहमी इकडे असतात. भगवंत म्हणतात, अच्छा म्हणजे पितामह भीष्म आज भानुमतीला आशीर्वाद देतील. भगवंताला रात्रभर झोप येत नाही. भगवान परमात्मा मध्यरात्री उठले, एक धोतर घातलं, डोक्यावरती रुमाल बांधला आणि द्रौपदीकडे गेले. झोपलेली द्रौपदी त्या ठिकाणी असताना भगवंताने तिच्या पायाच्या अंगठ्याला जोरात ओढलं. तर द्रौपदी म्हणते, कन्हैया तू एवढ्या रात्री येते काय करतोस? भगवंत म्हणतात, द्रौपदी लवकर माझ्याबरोबर चल. द्रौपदी म्हणते, एवढ्या रात्री कुठे जायचे? भगवंत म्हणाले, द्रौपदी जास्त प्रश्न करू नको, वेळ कमी आहे. आणि आता भगवान परमात्मा आणि द्रौपदी दोघंही पितामह भीष्मांकडे निघाले. त्यावेळेस भगवंत म्हणतात, द्रौपदी आपण पितामह भीष्मांकडे जातोय आणि गेल्याच्या नंतर तू घुंगट घे की कुणाला कळता कामा नये तू कोण आहेस. आणि कुणी जर तुला विचारलं की तुझ्यासोबत कोण आलंय तर आमचा नोकर आलाय असं सांग, मी आलोय असं सांगू नको. द्रौपदी म्हणाली, ठीक आहे. भगवान परमात्मा बाहेर उभे राहिले. द्रौपदीने घुंगट घेतलं, द्रौपदी आत गेली आणि जशी पितामह भीष्मांची माळा पूर्ण झाली, डोळ्याला माळा लावून त्यांनी खाली ठेवली आणि डोळे उघडून पाहिलं तर समोर एक तरुण, एक युवती घुंगट घेऊन बसलेली आहे. पितामह भीष्मांना वाटलं की भानुमती आहे. त्यांनी अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद तिला दिला. आता द्रौपदीचं अंग अंग नृत्य करायला लागलं की पितामह भीष्म मला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देत आहेत. आणि म्हणून अतिशय आनंद द्रौपदीला झाला. द्रौपदीने लगेच घुंगट काढला आणि म्हणते की पितामह, आता तुमची जबाबदारी आहे. माझ्या पतींना महाभारताच्या युद्धामध्ये बाणाचा स्पर्श सुद्धा होता कामा नये. पितामह म्हणतात, द्रौपदी तू इथे? तेव्हा द्रौपदी म्हणते, काय झालं? पितामह भीष्म म्हणतात, मी तर भानुमतीला बोलावलं होतं, तू कशी आलीस? द्रौपदी म्हणते, काय झालं? तुमचा आशीर्वाद घेण्याचा अधिकार मला नाही आहे का? पितामह भीष्म मनामध्ये तर अतिशय आनंदित झाले की आता तोच पक्ष जिंकेल ज्या पक्षामध्ये माझा भगवान परमात्मा उभा असेल.
तरी सुद्धा डोळ्यांचा रंग बदलला, चेहऱ्याचा ढंग बदलला आणि पितामह भीष्म म्हणतात, द्रौपदी सांग, एवढ्या रात्री तुला इथे कोण घेऊन आलंय? कारण एकटी तर तू येणार नाही, सांग लवकर कोण आलंय? द्रौपदी घाबरली. द्रौपदी म्हणते कुणीच नाही. पितामह म्हणतात मला माहिती आहे एकटी तू येणार नाहीस, लवकर सांग. द्रौपदी म्हणते गोपाल भैया. पितामह म्हणतात कोण गोपाल भैया? द्रौपदीने सांगितलं आमचा नोकर आहे. पितामह भीष्म म्हणतात मला सुद्धा त्याच्याशी ओळख करून दे. द्रौपदी म्हणते पितामह तुम्ही राजा महाराजाप्रमाणे मोठी माणसं आहात, एवढ्या छोट्या माणसाला तुम्ही भेटणं बरोबर वाटत नाही. तेव्हा पितामह भीष्म म्हणतात द्रौपदी एवढ्या रात्री तुला इथे घेऊन येण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे ना, तो साधारण असूच शकत नाही. आता द्रौपदी पाय पकडते, परंतु पितामह भीष्म ऐकायला तयार नाहीत. सिंहाप्रमाणे गर्जना पितामह भीष्म करतायत आणि म्हणतात कोण आहे गोपाल भैया, लवकर समोर ये माझ्या. आता भगवान परमात्म्याने ते ऐकलं आणि 2 वेळा भगवंत त्याच जागेवरती खाली पडले. हळूहळू पितामह भीष्मांच्या समोर आले. तेव्हा पितामह भीष्मांनी असा हनुवटीवरती हात ठेवला आणि म्हणतात द्रौपदी तुझ्या गोपाल भैयाला मी कुठेतरी पाहिले. भगवंत म्हटले गोशाळेत पाहिलं असेल. पितामह म्हणाले तू शांत बस, मी तुला दुसरीकडेच कुठेतरी पाहिलंय. आणि लगेच पितामह भीष्मांनी डोक्यावरचा रुमाल ओढला. त्यावेळेस भगवान परमात्म्याचे ते घुंगराळले केस विखुरले आणि मोरपीस त्या ठिकाणी येऊन उभा राहिला. पितामह भीष्म म्हणतात मरकट बंधू माखणचोर, अरे तुला कुणी सांगितलं मी भानुमतीला आशीर्वाद देणार आहे? भगवंताने सांगितलं मी सर्वव्यापी आहे. तेव्हा पितामह भीष्म म्हणतात आता मीही पाहतो की तू कसं त्या पांडवांना वाचवतोस. आणि आता जशी युद्धाला दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली त्यावेळेस आजचा दिवस फक्त पितामह भीष्मांचा आहे. पांडवांची सगळी सैन्य त्या ठिकाणी लढते आणि कौरवांकडून पितामह भीष्म एकटे. एका बाणातून हजारो बाण निघतायत. जेवढं सैन्य कौरवांचं पांडवांनी 10 दिवसात मारलं तेवढं पितामह भीष्मांनी एकाच दिवसात पांडवांचं मारलं. पांडव घाबरले की आता पितामह भीष्म कुणालाच सोडत नाही. आणि लगेच पितामह भीष्मांच्या आपली प्रतिज्ञा लक्षात आली. पितामह भीष्म म्हणतात ए टेढ़ी टांग वाले के हाथ में मुझे शस्त्र धारण करवाना है. आणि आता पितामह भीष्मांनी अर्जुनाला त्या ठिकाणी साधन साधलं. तेव्हा भगवान परमात्मा विचार करतायत की यांनी रात्रीचं द्रौपदीला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिलाय, मग यांना त्याचा विसर पडलाय का? आणि यांनी जर अर्जुनाला मारलं ना तर मग यांच्या प्रतिज्ञेचं काय? म्हणून भगवान परमात्म्याने भक्तांची प्रतिज्ञा राखण्याकरिता स्वतःची प्रतिज्ञा मोडली आणि भगवंत रथातून खाली उतरले. रथाचं एक तुटलेलं चाक भगवंताने उचललं आणि अर्जुनावर त्या पितामह भीष्मांवरती भगवंत धावून गेले. आणि जसं पितामह भीष्मांनी भगवंताला शस्त्र धारण केलेलं पाहिलं, लगेच हातातला धनुष्यबाण खाली ठेवला आणि म्हणतात वारे वा प्रतिज्ञाधारी द्वारकाधीश, खूप मोठी प्रतिज्ञा करत होतास. आप कयो मैं शस्त्र बीन भूमि हरहु सब भार, तो हमको क्षत्र नागिनो बोलहु वचन विचार. तुम्ही तर शस्त्राशिवाय पृथ्वीचा भार दूर करायला निघाला होतात, मग आता तुम्ही शस्त्र का धारण केलं? तर भगवान परमात्म्याने सुंदर असं उत्तर पितामह भीष्मांना दिलं. भगवंत म्हणतात पितामह डार चक्र हरिहस पड्यो, दियो उत्तर ब्रजराज, आज तजी प्रतिज्ञा मोरी, मैं तोरी प्रतिज्ञा तार. भगवंत म्हणतात आज तजी प्रतिज्ञा मोरी, आज मी माझी प्रतिज्ञा मोडली. कारण का तर मै तोरी प्रतिज्ञा तार, तुमची प्रतिज्ञा राखण्याकरिता मी माझी प्रतिज्ञा सुद्धा मोडली. एवढं प्रेम तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांवरती करतो. आणि एवढंच नाही तर ज्या वेळेस भक्त संकटात सापडतो ना, भक्ताला काही मार्ग सुचत नाही, त्यावेळेस भगवान परमात्मा त्या भक्तांचा गुरु होऊन त्यांना मार्गदर्शन करतो. अभंगाचं पहिलं चरण. प्रेम भाव माझा विठो
देव आहे यात संशय नाही. मग गुरु होय म्हणजे काय तर महाभारतात अर्जुन रथी आहे, भगवान परमात्मा सारथी आहे. अर्जुनाने भगवंताला आदेश दिला, घेऊन चला माझा रथ दोन्ही सेनेच्या मध्यभागी, मला बघायचे कोण कोण आलंय माझ्याशी युद्ध करायला. त्यावेळेस भगवान परमात्म्याने रथ जसा नेला तसा दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन उभा केला. आणि भगवंत म्हणतात, अर्जुना आता मी मध्यभागी येऊन उभा राहिलोय, तू सुद्धा मध्यभागी उभा राहा, हालचाल करू नको. परंतु ज्यावेळेस अर्जुनाने समोर द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांना पाहिलं त्यावेळेस अर्जुन घाबरला. आणि अर्जुन भगवंताला म्हणतो की हे भगवंता सांग श्री हरी आप्त जनांचे प्राण कसे हरवू, माधवा युद्ध कशाला करू, माधवा युद्ध कशाला त्यावेळेस अर्जुन घाबरला. कारण आतापर्यंत शेकडो युद्धांवरती अर्जुनाने विजय प्राप्त केलाय, परंतु ज्या वेळेस आपल्याच लोकांशी लढण्याची वेळ आली ना त्यावेळेस मात्र अर्जुनाचे हातपाय काम करत नाहीत. बुद्धीमध्ये कुमती आली, दोषग्रसित मोहयुक्त बुद्धी अर्जुनाची झाली. आणि म्हणून अर्जुनाचा त्या कुमतीचं हरण करण्याकरता भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी आपला प्रिय सखा अर्जुन याला आत्मविद्येचा म्हणजेच गीतेचा उपदेश केला. सांडी हे मूर्खपण, उठ घे धनुष्यबाण, अर्जुना शस्त्र घे. आणि त्यावेळेस भगवान परमात्म्याने अर्जुनाला मार्गदर्शन केल्यामुळे भगवान परमात्मा अर्जुनाचे त्यावेळेस गुरु झाले. आणि याला म्हणतात आपणची देव होय गुरु. मग गीता फक्त एकट्या अर्जुनाकरता सांगितली का तर नाही. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडले जगाचे. अर्जुनाचे ओझे फेडले नाही तर जगाचे, आणि जगाचं ओझं फेडलं म्हणून जगद्गुरु वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. अशा प्रकारे ज्यावेळेस तो भगवान परमात्मा आपले भक्त संकटात सापडतात त्यावेळेस त्यांना गुरु होऊन मार्गदर्शन करतो. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. आणि एवढंच नाही तर त्यांच्या सगळ्या इच्छा सुद्धा भगवान परमात्मा पुरवतो आणि अंतकाळाच्या वेळेला स्वस्वरूपामध्ये त्यांना विलीन करून घेतो. अभंगाचं दुसरं चरण. Thank you.
त्या भक्तांनी फक्त एखादी इच्छा जर मनात आणली की तो भगवान परमात्मा लगेच तिची पूर्ती करतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. त्यांनी मनात करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, पूर्ण करी मनोरथ, पूर्ण करी मनोरथ. हो सत्य संकल्पाचा दाता नारायण, की लगेच ती इच्छापूर्ती भगवंत करत असतो. कारण एक वेळेस अर्जुन आणि भगवंत वनात फिरायला निघाले आणि गेल्याच्या नंतर तिथलं ते निसर्गरम्य वातावरण पाहिलं आणि अर्जुनाच्या मनात सहज विचार आला, इथे जर सुभद्रा असती तर. लगेच भगवान परमात्म्याने सुभद्रेचा अवतार घेतला. अर्जुन म्हणतो, सुभद्रे तू इथे कशी? सुभद्रा म्हणाली, तुम्ही आत्ताच मला बोलावलत ना. अर्जुन म्हणाला, अगं मी फक्त मनात आणलं होतं. सुभद्रेने सांगितलं, आम्हा पतिव्रता स्त्रियांना पतीच्या मनातली प्रत्येक गोष्ट कळते आणि म्हणून मी इथे आले. आता बराच वेळ झाला सुभद्रा आणि अर्जुन त्या ठिकाणी बसले, परंतु अर्जुनाच्या लक्षात आलं की भगवंत आता वाट पाहत असतील. म्हणून अर्जुन म्हणतो, सुभद्रे तू आता परत जायला पाहिजे. सुभद्रा म्हणे, जाते, परंतु तुमच्या बोटात जी अंगठी आहे ना ती माझ्या बोटात घाला. अर्जुनाने लगेच आपल्या बोटातली अंगठी तिच्या बोटात घातली. आता भगवंत एका झाडाच्या आड गेले, नकली रूप टाकून दिलं. तेवढ्यात अर्जुन भगवंताच्या जवळ आला आणि आता दोघंही हस्तिनापुराकडे निघाले. निघाल्याच्या नंतर ज्या बोटात भगवंताच्या अंगठी आहे ते बोट भगवान परमात्म्याने रथ हाकताना वरती करावं. अर्जुन म्हणतो, अंगठी तर माझीच आहे, पण याच्या बोटात कशी येईल? मी तर सुभद्रेच्या बोटात घातली. एकसारख्या वस्तू असू शकतात. परत भगवान परमात्म्याने तेच बोट वरती करावं. आता कधी एकदाचा सुभद्रेला विचारतो असं अर्जुनाला झालं. आणि आता अर्जुन गेल्याबरोबर सुभद्रेकडे गेला. सुभद्रे अंगठी कुठे? सुभद्रा म्हणे, कोणती अंगठी? अर्जुन म्हणे, अगं तू अरण्यात आली तेव्हा मी तुझ्या बोटात नव्हती का घातली? सुभद्रा म्हणे, मी तर सकाळपासून कुठेच गेली नाही. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, मग तू तिथे आली नव्हती? तिने सांगितलं, अजिबात नाही. आता मात्र अर्जुन भगवंताकडे आला आणि म्हणतो, भगवंता तुमच्या बोटात जी अंगठी आहे ना ती माझी आहे. भगवंत म्हटले, तुझीच आहे? मग तुझ्या बोटात कशी? भगवंत म्हणे, तूच घातलीस. म्हणे, कधी? तू अरण्यात घातली. अर्जुन म्हणे, तिथे तर मी ती सुभद्रेच्या बोटात घातली. भगवंत म्हटले, अर्जुना त्यावेळेस सुभद्रा मीच झालो होतो. कशा करता? तर पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपण पाशी न्यावे विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो आणि सतत त्यांच्या मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करतो. अभंगाचं तिसरं चरण. मागे पुढे उभा, मागे पुढे उभा रे सांभाळी कर. मागे पुढे उभा, मागे पुढे उभा रे सांभाळी कर. मागे पुढे उभा, मागे पुढे उभा रे सांभाळी कर. मागे
पुढे उभा राये सांभाळीत पुरवी वासना बळिये देह भाव बळिये देह भाव पुरवी वासना 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 मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया. मग मागे होऊन कुणाचं आणि पुढे होऊन कुणाचं रक्षण भगवंताने केलं तर पुढे होऊन अर्जुनाचं पायी कुपाठीशी घातला आपण पुढता राहिला. पुढे होऊन अर्जुनाचं आणि मागे होऊन द्रौपदीचं रक्षण भगवंताने केलं. कारण ज्या वेळेस दुःशासनाने द्रौपदीच्या लांब लांब असणाऱ्या केसांना धरलं फरफर फरफर ओढत द्रौपदीला सभेत आणलं त्यावेळेस द्रौपदीने विचार केला की माझे 5 सिंहासारखे पती या ठिकाणी असताना मला कशाची भीती आहे. परंतु ज्यावेळेस द्रौपदीने आपल्या 5 पतींकडे पाहिलं तर सगळे खाली माना घालून बसलेले होते. द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य सगळ्यांनी खाली माना घातल्या आणि त्यावेळेस द्रौपदीने सगळ्यांची आशा टाकून दिली. दोन्ही हात वरती करून त्या भगवान परमात्म्याचा धावा ती करायला लागली. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या द्रौपदीचा धावा ऐकून त्या ठिकाणी आले आणि 999 वस्त्र भगवंताने द्रौपदीला पुरवले. मग 999च का तर ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं बोट कापलं त्यावेळेस भगवंत द्रौपदीकडे आले आणि आल्याच्या नंतर द्रौपदीने एक चिंधी भगवंताच्या बोटाला बांधली. चिंधी बांधी ते द्रौपदी चिंधी बांधी ते
बांधिते द्रौपदी चिंदी बांधिते चिंदी बांधिते त्यावेळेस जी चिंदी द्रौपदीने भगवंताच्या बोटाला बांधली त्या चिंदीला 999 धागे असल्यामुळे 999 साड्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी द्रौपदीला पुरवल्या आणि अशा प्रकारे द्रौपदीचं रक्षण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने केलं. याला म्हणतात मागे पुढे उभा राहे सांभाळीत. मग कशा करता सांभाळतो तर तूज लागली सकळ चिंता राखणी लागे वाकडे जाता. म्हणून तो भगवान परमात्मा सतत आपल्या भक्तांच्या मागे पुढे उभा राहतो आणि त्यांचं रक्षण करतो, त्यांच्यावरती येणारं संकट निवारण करतो. आणि एवढंच नाही तर त्यांचा योगक्षम सुद्धा जाणतो आणि त्यांची जर वाट चुकली तर हाताला धरून त्यांना योग्य दिशेला लावून देतो. अभंगाचं 4थं चरण. योगक्षम त्याचे जाणे जड भारी 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 योगक्षम त्यांचे जाणी जड भारी वाट दावी करी धरून या. मग योगक्षम म्हणजे काय तर अप्राप्त वस्तूची प्राप्ती होणं याला योग म्हणतात आणि प्राप्त झालेली वस्तू टिकून राहणं याला क्षम म्हणतात. योग येणं सोपं आहे परंतु क्षम होणं कठीण आहे. जसं की मुलांना जन्म देणं सोपं आहे परंतु योग्य संस्कार त्यांच्यावरती करणं अवघड आहे. असाच एक लहान मुलगा खूप शिव्या द्यायचा. त्याच्या वडिलाला एका माणसाने सांगितलं म्हणे काका तुमचा मुलगा खूप घाणघाण शिव्या देतो. तो म्हणे त्याला काय कळतं अजून तो लहान आहे मोठा झाला की चांगल्या पण देईल. म्हणजे योग जर येऊन क्षम होत नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. कारण नहुष राजाने 100 यज्ञ केले आणि त्याच्यामुळे त्याला इंद्रपदाची प्राप्ती झाली परंतु तो उतावीळ त्या ठिकाणी झाला आणि त्याने इंद्राची पत्नी जी आहे शची तिला निमंत्रण पाठवलं. त्यावेळेस तिने सांगितलं की मला भेटण्याकरता असं वाहन आणा की जे आत्तापर्यंत कुणीच वापरलेलं नसेल. सगळ्या वाहनांचा विचार करून त्या नहुष राजाने एक पालखी ठरवली. काही संतांच्या ऋषींच्या खांद्यावरती ती दिली परंतु खूप घाई त्याला झाली आणि त्या संतांना त्याने सांगितलं की लवकर चला. त्या संतांना क्रोध आला की हा काही चांगल्या कामाकरता चाललेला नाही आणि म्हणून त्या संतांनी त्याला शाप दिला की तू सर्प होशील. आणि नहुष राजा सर्प त्या ठिकाणी झाला. नहुष स्वर्गाधिपती झाला परी रहाटी बांबावला भुजंगत्व पावला नेनसी काही. आणि म्हणून योग त्याचा त्या ठिकाणी आला परंतु क्षम झाला नाही. आणि मग क्षम जर होत नसेल तर योग येऊन सुद्धा उपयोग नाही. म्हणून तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांचा योगक्षम जाणतो म्हणजे अप्राप्त वस्तूची प्राप्ती त्यांना करून देतो आणि त्यांची प्राप्त झालेली वस्तू टिकून सुद्धा ठेवतो. याला म्हणतात योगक्षम त्यांचे जाणे जड भारी आणि वाट दावी करी धरून या. याच्यावरती सुंदर असं पद्मपुराणात उदाहरण सांगितलेलं आहे की एक बिल्वमंगळ पत्नीने उपदेश केल्याच्या नंतर वनामध्ये भगवंताची भक्ती करण्याकरता जायला निघाला परंतु जात असताना रस्त्यामध्ये एका विहिरीवरती काही
स्त्रिया पाणी भरत होत्या. त्यातली एक सुंदर स्त्री त्या बिल्वमंगळाने पाहिली आणि तिच्या पाठीमागे त्याची वाटचाल सुरू झाली. थोडं पुढं गेल्याच्या नंतर लक्षात त्याच्या आलं की अरे, आपण विषयाचा त्याग करून भगवंताच्या प्राप्तीकरता वनात जात होतो, परंतु या डोळ्यांनी मला एका स्त्रीच्या मागे आणलं. कारण प्रत्येक इंद्रियाचे जे विषय आहेत ते त्याच्याकडे धाव घेतल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून बिल्वमंगळाने त्या स्त्रीकडून 2 दाबणं घेतली आणि ज्या वेळेस तिने ती 2 दाबणं दिली त्यावेळेस त्या दाबणाने त्याने आपले दोन्हीही डोळे फोडून टाकले. कारण का तर त्याने विचार केला की या डोळ्यांमुळे जर मी पाप करण्यासाठी प्रवृत्त होत असेल ना, तर त्यापेक्षा मी अंधाळा असलो तरी चालेल. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी अंधळावराच मी. आणि म्हणून बिल्वमंगळाने स्वतःचे डोळे त्या ठिकाणी फोडून घेतले आणि आता सुंदर प्रकारे भगवान परमात्म्याचं भजन करत करत बिल्वमंगळ वनाच्या दिशेने निघाला. सगळ्यांनी 2 मिनिटं टाळी वाजून भगवंताचं भजन करायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण वासुदेव. भक्ति सुजाता करुणाग्रहीता, प्रेमे करूपा सहसा विरासा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. श्री कृष्ण गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. सुंदर प्रकारे भजन करत करत बिल्वमंगळ आता निघाला आणि वनात गेल्याच्या नंतर एका उंच कड्यावरती तो चढला. आता खाली पडणार तेवढ्यात भगवंताला दया आली. बाकीचे लाखो मरतात त्यांचं काहीच नाही, परंतु भगवान परमात्म्याने विचार केला की हा माझं भजन करतोय आणि माझं भजन करता करता जर हा मेला तर. आणि भगवान परमात्म्याच्या नामाचं महत्व आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. भगवान परमात्म्याच्या नामाचं नामस्मरण केलं की आपल्यावरती आलेली संकट सुद्धा दूर होत असतात. आणि मग भगवंत विचार करतात असं असताना माझं भजन करताना जर हा मेला ना तर माझं नाव सुद्धा कुणी घेणार नाही. आणि म्हणून भगवान परमात्म्याला त्याची दया आली आणि भगवान परमात्म्याने एका गुराख्याचा वेश धारण केला आणि भगवंताने सांगितलं पुढे जाऊ नका, खड्डा आहे, तुम्ही पडताल. बिल्वमंगळ विचार करतोय एवढ्या अरण्यामध्ये मला वाट दाखवणारा कोण असेल, निश्चित तोच असला पाहिजे. परंतु अजून लांबून बोलतोय ना, मग जरा जवळ आला पाहिजे. आणि म्हणून बिल्वमंगळाने त्याच दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. भगवंत म्हणतात तुम्हाला सांगितलं ना पुढे जाऊ नका, खड्डा आहे. आणि असं म्हणतात की अंधळा अंधकुपी पडता मग देखणणी लावावे सत्पथा. अंधाळा माणूस जर पडत असेल तर डोळसाने त्याला हाताला धरून
रस्त्याला लावून द्यावं. म्हणून भगवान परमात्मा म्हणाले, चला मी तुम्हाला रस्त्याला लावून देतो. बिल्वमंगळाचा हात भगवंताने धरला. त्यावेळेस बिल्वमंगळ मनामध्ये विचार करतो की हे भगवंता, तुझं असं स्वरूप, असं सौंदर्य आज तू माझ्या हाती सापडला. घेतले जन्म मागे सार्थक त्याचे आज झाले हो. आणि म्हणून भगवान परमात्म्याने त्यांना रस्त्याला लावून दिलं. आणि भगवंत म्हणतात, आता सोडा माझा हात. बिल्वमंगळ म्हणतात, अरे आता मी सोडण्यासाठी तुझा हात धरलाय का? भगवंताच्या लक्षात आलं की याने आपल्याला ओळखलंय. तेव्हा भगवान परमात्म्याने बिल्वमंगळाच्या हाताला झटका दिला. भगवंत लांब जाऊन उभे राहिले आणि भगवंत म्हणतात, सोडला की नाही हात? त्यावेळेस बिल्वमंगळाने खूप सुंदर उत्तर भगवंताला दिलं. बिल्वमंगळ म्हणतात की अरे भगवंता, हात छोड़ कर जात हूँ दुर्बल जानत मोए, हृदय से जब जाऊंगा मग सबल कहेंगे तोय. अरे माझ्यासारख्या दुबळ्या माणसाच्या हाताला झटका देऊन स्वतःला तू पुरुषार्थी समजतोस का? अरे पण मी तर तुला हृदयात साठवलंय, तिथून जाऊन दाखव. आणि तिथून जर तुला जाता आलं ना तरच मी तुला खरा पुरुषार्थी समजेल. आणि अशा प्रकारे तो भगवान परमात्मा आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी त्यांचा योगक्षम जाणतो. आणि त्यांची जर वाट चुकली तर त्यांना योग्य दिशेला लावून देतो. आणि मग तुकोबाराय म्हणतात की त्या प्रेमापोटी भगवान परमात्मा एवढं करतो की तो त्यांचा देव असतानाही गुरु सुद्धा होतो. मार्गदर्शन गुरु होऊन त्यांना करतो. त्यांच्या सगळ्या इच्छा वासना पूर्ण करतो. आणि त्यांच्या मागे पुढे उभा राहून भगवंत त्यांचा सांभाळ करतो. आणि तुमचा जर मी सांगतो या सगळ्यावरती तुमचा विश्वास बसत नसेल ना तर तुम्ही खुशाल पुराणांना विचारा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आले विश्वास तुका म्हणे आले तुका म्हणे नाही अपार कुमाय अपार कुमाय अपार कुमाय अपार कुमाय अपार कुमाय. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपण पाशी न्यावे. मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात निवाराया. योगक्षम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरून या. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारोनी. या अभंगावरती जशी मला श्री संत वामनभाऊ महाराज यांनी बोलण्याची बुद्धी दिली तसं मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या कीर्तनासाठी सुंदर अशी गायनाची साथ ज्यांनी दिली ती सगळीच गुणीजन गायक वादक मंडळी. 2 तास तुम्ही शांत बसला तर तुम्हाला सुद्धा धन्यवाद देते. सुंदर अशी पखवाजाची साथ ज्यांनी दिली ते चाळक महाराज असतील, तसेच विनेकरी बाबा असतील, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.